काय बोलली? मी म्हटलं तू खूप सुंदर दिसते, एकदम परम सुंदर दिसते. थँक्यू. जगातली सर्वात सुंदर पोरगी दिसतेस तू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बाय बाय. हॅलो क्युटीज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आमच्या कॉलेजमध्ये होणार आहे मेंटल हेल्थ डेचा प्रोग्राम आणि त्यात मी ॲक्टमध्ये पार्ट घेतलेला आहे आणि मी बनलेली आहे डॉक्टर, म्हणजे ॲज अ सायकॅट्रिस्ट. तर मी ब्लॉगमध्ये तो ॲक्ट पण शूट करेल, तो पण टाकेल आणि तुम्ही बघा. आता मी तुम्हाला क्लिप्स ॲड करेल कोण कोण काय करते. खूप कामं असतात जेव्हा ऑर्गनायझिंग बॅचची पण असते. तर ह्यावेळेस आम्ही ऑर्गनायझिंग बॅच आहे बिकॉज आम्हाला मेंटल हेल्थ सब्जेक्ट आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते कोण कोण काय करत आहे. हे बघा, समीक्षा म्हणलेली PPT प्रेझेंटेशन करणारे समीक्षा साळवे. माझी तब्येत बरी नाही तरी पण तरी पण मॅडमसाठी आमच्या क्लाससाठी. हां बस. हे कोण करत नाही गाईज, पण मी करते. बस मेरे में बहुत चुल्ले गाईज. थँक्यू. रांगोळी चालू आहे, भेजा बनवता आहे. मॅडम आहे आमच्या मोठ्या ब्लॉगसाठी पण आहे. खूप मेहनती आहे आमच्या मॅम, खूप चांगलं आहे. मॅडम इथे पण हळद कुंकू आणि माझ्या ॲक्टमध्ये हिचा पण रोल आहे. तिचं कामं चालू आहे आणि ही स्पीच प्रेझेंट करणार गाईज. आणि हे सुजिताने बनवलं आहे. हे डिस्कस करताय काहीतरी थीम डेकोरेशन. गाईज जुगाड फाटलेला आहे. थीम विशाल द ब्लॉगर, हा पण एक ब्लॉगर आहे आमच्या क्लासचा. काय झालं अभिला? काय झालं रे? काही ज्याला लागलं नाही, केसांना चिटकून गेला. काही नाही, एवढं तर होतं. लावून दाखव नको. अँकर और ऐसा सीआर है हमारा जो खुद के मन की जरा फुटेजेस घ्या यार माझ्याकडून. क्या दिखा रहा था? ये देखो गाइस, मेरी टिकट है. मैं 13 तारीख को जाने वाला हूँ और मैं आज हाफ डे लेने वाला तुझी ना जाओ. क्यों ना जाओ? मत जाओ. तुझी ना जाओ. गाईस पूनम काहीतरी बोलते काळायचा. हे विषय नाही का, नुसते त्रास देत. गाईस पूनम आपल्याबद्दल काहीतरी बोलते, माझ्याबद्दल काहीतरी. आज स्किट आहे, तर त्या स्किट मध्ये तृप्ती देवरे हे डॉक्टर बनले आहे. तर ते खूप छान दिसते तृप्ती. तू थँक्यू पूनम तारीफ केल्याबद्दल. हो, खरंच खूप मस्त दिसते. डॉक्टर वाटतेच आहे, किती पण तारीफ केली तरी कमीच. थँक्यू पूनम. आणि पूनमची पण स्पीच आहे आणि पूनमने फर्स्ट टाइम एवढं म्हणजे असं धाडस दाखवलेलं आहे आणि ती म्हणजे फर्स्ट टाइम करते तर ती खूप छान करेल. तुझ्यासोबत ब्लेसिंग्स आहे. तू खूप छान कर आणि असेच पुढे येत राहा. हो चालेल, नक्कीच. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब. गाईज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप प्रेम द्या. आणि पूनमला पण खूप प्रेम द्या. खूप ब्लॉग मध्ये ती तिच्या ब्लॉग मध्ये असेल तिथे जाऊन कमेंट करा पूनम. मन तुला थँक्यू ब्रो. गाईज आपला भाऊ आहे पंकज. अख्ख्या कॉलेजमध्ये आपला पहिला भाऊ. ब्रो वी आर ब्रोज. आणि तो दिवेश आहे. दिवेश गाईज याचे पापण्या पाहिजेत का तुम्हाला? पापण्या दाखव, डोळे बंद कर. हे बा कसं परत एकदा दिवेश माझ्यासाठी ग्रुप मध्ये घेणार नाही तुला. असंच ब्लॅकमेल करायचं, मी ग्रुप मध्ये नाही घेणार. मग हे सर्व कामं करतात माझे. खूप काम आहे गाईज अभिला. तो आता स्किट मध्ये काय काय बोलायचं
तयार करतोय. अरे शांत बसा तो. सो गाईज यानंतर आमचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे. माझ्याकडे जास्त काही क्लिप्स नव्हत्या बिकॉज मी कामात होती. मागे मला भरपूर काम होते आणि मी ॲक्टमध्ये होती. सो मी जास्त काही क्लिप्स शूट नाही करू शकली. तर तुम्ही बघू शकता आता थीम ओपनिंग झाली चालू आणि प्रोग्राम स्टार्ट झाला आहे. And students present here. I am Punam Pagar, 6th sem BSc Nursing. Today's on the occasion of इसलिए बुरी है बुरे लोग ज्यादा है दुनिया, इसलिए बुरी है बुरे लोग ज्यादा है बल्कि दुनिया इस तर तुम्ही आता बघितले की विवेकचे मित्र त्याला कॉलेजमध्ये खूप चिडवतात, त्यामुळे विवेक खूप निराश झालेला आहे. तर आता आपण पुढे बघूया घरच्या दृष्टी. कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल नाही हो, तर तुम्हाला काही सांगितलं नाही, मलाच कळत नाही त्याला काय झालंय. काय रे विवेक कसं आहेस कॉलेज कसं चालू आहे हे बघ असं आहे त्याचं. आपण एखाद्या सायकॅट्रिककडे दाखवायचं का त्याला काय ग माझा मुलगा वेडा आहेस का? अगं वेडे नाही फक्त वेडेत ना थोडं डॉक्टरकडे दाखवता त्याचा काही प्रॉब्लेम असेल तो बोलू शकत नाही तर डॉक्टरसमोर बोलू शकतो. आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण असंच वागत होता. आम्ही त्याला डॉक्टरकडे दाखवलं तेव्हा तो आता मला पण वागतोय. ठीक आहे तू म्हणतेस तर आपण नक्की जाऊ. तर आता तुम्ही बघितले की विवेक घरी देखील खूप शांत झालेला आहे, निराश झालेला आहे. तर आता आपण त्यांची मैत्रीण सांगते की डॉक्टरचा सल्ला घ्या, त्यामुळे ते डॉक्टरकडे गेलेले आहे. आता पुढे बघू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा मुलगा आहे विवेक, तो आजकाल खूप वेगळा वागतो. म्हणजे तो कसा वागतो तुम्ही मला सांगू शकता का? त्याच्या काय बिहेवियरमध्ये चेंजेस आहे? तो आजकाल ना चिडचिड खूप करतोय, तू जेवण करत नाही, आमच्यासोबत नीट बोलत नाही. तो त्याचं आम्हाला काहीच कळतच नाही, सांगत नाही तुला नक्की काय झालंय. अच्छा एक काम करा, तुम्ही त्याला उद्या माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याशी पर्सनली बोलून बघते आणि मग आपल्याला कळेल की नेमका प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे डॉक्टर, उद्या येतो आम्ही. तर आता नेक्स्ट डे बघू. नमस्कार डॉक्टर, मी काल आली होती तुमच्याकडे. नमस्कार. ठीक आहे तुम्ही एक काम करा, बाहेर वेट करा. त्याच्याशी पर्सनली बोलून बघते काय आहे ते तुम्हाला सांगते. हॅलो मी डॉक्टर तृप्ती देवरे. तुझं नाव काय आहे? माझं नाव विवेक सुभेदार. अच्छा तू कोणत्या इयरला आहेस? मी थर्ड इयर BSc नर्सिंग आहे. आणि तुझं कॉलेज स्टडी कसं चालू आहे? सर्व चांगलं चालू आहे ना? विवेक तुझं कॉलेज स्टडी सर्व चांगलं चालू आहे का? हे बघ तू माझ्याशी सर्व काही शेअर करू शकतो तुझ्या मनातलं. तू मला तुझं फ्रेंडच समज आणि आपण हवं तर तुला जर प्रायव्हसी असेल तर आपण तुझी गोष्ट आपल्यातच ठेव. तुझ्या मनातलं सर्व काही सांग. तुला जर काही प्रॉब्लेम असेल, कसलं टेन्शन असेल घरातलं कॉलेजचं, तर तू मला शेअर करू शकतो. हो डॉक्टर, मला कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायची, ती मला नाही म्हणाली म्हणून त्यावरून मला पोरं चिडवतात. अच्छा अरे एवढंच. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर होतच असतात, त्यावर आपण एवढा विचार नाही करायचा. हे बघ आपल्या लाईफमध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही भेटत, मग त्यावर एवढा विचार नसतो करायचा. मला बाकी कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, मुलं चिडवतात त्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. अरे बघ ती गोष्ट तर तू नॉर्मल मजाकमध्ये पण घेऊ शकतो ना. जर तुझ्यावर जे घडलं ते सेम जर तुझ्या दुसऱ्या फ्रेंड सोबत घडलं असतं तर तू पण तुझ्या फ्रेंड सोबत मिळून त्यांची मजा घेतली असती, तर मग त्याला पण तर वाईट वाटलंच असतं ना. मग वाईट वाटण्यापेक्षा मजाकमध्ये घ्यायचं. आणि मी तुला एक गोष्ट सांगते, कधी आपल्या मनात
गोष्ट आपल्या ट्रस्टेड पर्सनला छोटी असो मोठी असो शेअर करायची, जेणेकरून आपल्याला मानसिक त्रास होत नाही आणि आपल्याला असं डिप्रेशन, एन्झायटी अशा काही गोष्टी आपल्याला आढळून येत नाही. थँक्यू डॉक्टर, तुमच्याशी बोलून मला बेटर फील होते. मी तुमच्या गोष्टी नक्कीच फॉलो करेन. हो, नक्कीच फॉलो करा. आपल्या शारीरिक आरोग्यासोबत आपल्या मानसिक आरोग्यही फार महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या शरीराची आणि आपल्या मानसिक आरोग्याची आपण आपली काळजी घ्यावी. थँक्यू. आता आपल्या कायमच्या जीवनात असे फार कॉमन साइन अँड सिम्पटम्स आपल्याला आढळून येतात, जसे की आपण त्याला निग्लेक्ट करतो. तर ते आता आमचे GNM सेकंड इयरच्या मुली दाखवतील की कोणते साइन अँड सिम्पटम्स असतात आणि ते जर आपल्याला आढळले तर आपण त्यांना नेग्लेक्ट नाही करायचं. जसे आता आपण विवेकच्या केसमध्ये बघितलं की त्याच्या मागे 2 गोष्टी निघत होत्या. मला वाटलं की त्याला मुलीने नकार दिला म्हणून तो टेन्स आहे का, पण त्याच्या मनात काय होतं की त्याला फ्रेंड्स चिडवत होते. तर जर आपण असं समोरच्याशी बोलून मनातल्या गोष्टी शेअर केल्या, त्याच्याकडनंही ऐकून घेतलं, तर आपण त्याला सॉल्युशनही देऊ शकतो आणि तो त्याच्या मनात त्या गोष्टींचा पायलप होणार नाही आणि तो डिप्रेशन, एन्झायटी वगैरे अशा खूप साऱ्या आजारात तो आढळणार नाही. म्हणून सर्वात जर तुमचा फ्रेंड वगैरे कोणी जर असं आढळेल तर त्याच्याशी तुम्ही बोला आणि त्याच्या मनातल्या गोष्टी शेअर करा. तर आता आपण बघू कोणते साइन अँड सिम्पटम्स आहेत. थँक्यू. वेगवेगळे नकारात्मक विचार येऊ शकतात. केलेला आहे, ज्या स्टेजमधून त्याला परत आणणं म्हणजे ही तारेवरची कसरत होऊन जाते. अशा स्टेजला तो स्वतःहूनच जातो का, ह्या वाईट सवयी लागल्यामुळे. आता त्या गोष्टी स्मॉल वाटतात की 1 सिगरेट घेतो आहे, 2 सिगरेट घेतो आहे, त्याच्यानंतर त्याचा जी स्ट्रेस. गाईज, आता आपल्याला आपण विचारू आपली स्किट कशी होती गाईज, जेन्युइनली मी सांगते की मला दिसलंच नाही काहीच, एकदम कोपऱ्यात बसले. आम्हाला असं एक्सपेक्टेड होतं की हे स्टेजवरती ते परफॉर्म करतात. अरे एवढा उचलायला जीव. त्यांनी खाली बसून थोडंसं जे केलं ना ते सगळ्या स्टुडंटला व्हिजिबल नव्हतं, मागून उठून बघत होते. ते ही इग्नोर करते गाईज मी, कारण की जेन्युइनली रिव्ह्यू देते. गाईज, मला वाटलं की देवणीची एक पट्टी घ्यावं. चांगलं होतं का? थँक्यू. स्किट थांब ना मॅम, कसं स्किट होतं माझा? Skit was best and the program was थँक्यू फॉर उत्कर्ष. बोला ना. and this anchor was थोड़ा asking in that सुरुवातीला प्लॅनिटेशन मध्ये माझ्याबद्दल बोला ना. मॅडम मध्येच मराठी निघत होती त्यांच्याकडून. त्यामुळे मग जरा गणगण होत गेली माझी. पण ठीक आहे. पण माझ्याबद्दल बोला ना. तुझ्याबद्दल काय बोलायचं, तू तर सायकोलॉजिस्ट होती, तुझं असं मेन रोल होतं पूर्ण प्रोग्राम मी मध्ये. कसं केलं? छान केलं. यू आर द बेस्ट. थँक्यू मॅम. यू आर द बेस्ट ऑर्गनायझर. नाही मॅम. Management. स्पॉट बॉय. And what is the photographer? अहो इथं बी ब्लॉगर आहे मॅम. हे बघ, This is also our co-anchor. आणि ह्या मॅम जेम अशा मॅम ज्यांना भेटतील ना त्यांचं आयुष्य सुधरून जाईल. पण मोत्यामधलं ते काहीतरी असतं, ते असतं ते समजा साफ करणारा मेनली. सोमवारपासून सुट्टी आहे मॅम. दिवाळी यांच्यामुळेच लागला असं म्हणायचं. जबरदस्तीची तारीफ करून घेणारे लोक, जबरदस्तीची. You was best blogger. अजून सुचवा ना. बेस्ट मॅन बेस्ट मॅनेजर, बेस्ट मॅनेजमेंट अँड बेस्ट ऑर्गनायझर ऑफ काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. CR ऑफ द मंथ. आज पाहिजे ना आपल्याला हेल्प केली, कोऑपरेट केलं एकमेकांसोबत. कशा काय गोष्टी करायच्या फक्त कॉलेजमध्ये नाही तर घरी पण तुझं काही प्रोग्राम असेल काय असेल काय करतो मदत घरी काही नाही तर त्या मोबाईलमध्ये मग असं योगदान वॉज धडपड केली ठीक आहे पण शेअरिंग नाही केली. काय केली माझी पद्धत एवढीच होती. तुम्हाला दाखवायचं 4 शब्द. रिपीट केलीस का? बघा ना आता. अहो इकडे बघा. टाळ्या वाजवा रे.
अभि कसा आहे? क्वालिटी क्वालिटी त्याचे पैसे द्यायचे आता सांगा ना. कसले? बाय गाईज, बाय बाय बाय. उद्या परवा भेटू, परवा. बाय बाय. हो मंडेला भेटू. बाय मॅम. मॅम बघितलं मी. ए अच्छे से जा, ध्यान से जा. बाय. हॅपी दिवाळी. हॅपी जाळणी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी तृप्ती के फॅन्स को. कोणी नाही. दर्शन लगे गोल्डन डे वाला पुढे आम्ही काहीच अभिनी खूप चांगली अँकरिंग केली आहे आणि अभि आमचा कायमचा अँकर आहे. खाली घेतला असता चल काहीच अभि आमचा आजचा अँकर होता. इकडून ये. यार डोळे झाकले जाता इकडून ये. थांबली नाही. हा तर अभिने खूप छान अँकरिंग केलेली आहे आणि आमचा कायमचा अँकर अभि आहे. त्याच्या अँकर पार्टनर बदलत असतात. काही राग नाही. येत राहतं त्यांना, मग काय बदलावं लागतं. आणि अभि जातो त्यांना म्हणायला. शोधत आहे म्हणत आहे चांगल्या. तर असाच आमचा कार्यक्रम असा. कंटेंट आहे, मी कशाचा शोधत नाही, मी फक्त अभ्यास करायला आलेलो इथे. हा गाईज आता असाच आमचा दिवस पार पडलेला आहे. पुरेपूर करतो. अरे मला आता दर्शन बोलतोय म्हणजे मी करतोच. गाईज असाच आपला दिवस होता. आता मी चाललोय घरी. आम्हाला सोडलेलं आहे. समोर एका गाईज व्हिडिओमध्ये बोलायला. थँक्यू फॉर बोल 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 थँक्यू फॉर काय. गाईज असा आमचा दिवस होता. आता आमचा ब्लॉग इथे संपतोय. जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल पूर्ण तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या.